स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा आहे। तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो। तर केसांना मी तेल लावलेले आहे। आज केस धुवायचे म्हणजे मग चप्पू झाले। दुपारी म्हटलं व्यवस्थित छान धुता येईल तर म्हणून आणि सकाळी लवकर काम आवरायचं होतं, त्यामुळे राहू दिले धुवायचे। आणि आज मस्त इडली सांबार बनवते, तेही तुमच्यासोबत शेअर करते आणि शक्य झालं तर कालचाच व्हिडिओ मी इथे कंटिन्यू करणार आहे। चला तर मग। तर इथं मी सकाळी 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाट्या तांदूळ भिजू घातले होते। थोडंसं लेटच झालं होतं, जवळपास 12 वाजले असेल, तरी लवकर भिजू घातल्यानंतर मग छान बॅटर फर्मेंट होतं। तर त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी इथं मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तर व्यवस्थित छान जास्त पाणी न टाकता छान बारीक करून घ्यायचं आणि रात्रभरातही फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे। तर इथं तुम्ही बघू शकता यामध्ये काही टाकलेले नाही आहे आणि गरमी उन्हाळा असेल तर जास्त फर्मेंट होत असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकता बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे, जसं इडलीला पाहिजे तसं। आणखीन थोडंसंही झालं असतं तरी छान इडली झाली असती, पण आताही छानच होणार आहे। तर छान असं मिक्स करून घेते आणि मला जेवढं पाहिजे आहे, जेवढं इडली बनवण्यासाठी तेवढंच यामध्ये राहू देणार आहे। म्हणजे मग कसं यामध्ये मीठ वगैरे टाकलं तर मग ते व्यवस्थित राहत नाही, त्यामुळे थोडंसं आपल्याला इडली बनवण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं मी ठेवते आणि नंतर मग जे शिल्लक राहील ते डोसे बनवण्यासाठी काढून ठेवते। तर यामध्ये फक्त मीठ टाकायचं, दुसरं काही टाकायची काही गरज नसते। मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। तर इथं मी छान असं मिक्स करून घेते। त्यानंतर इडलीचं भांडं ऑलरेडी धुवून ठेवलेलं असतं, पण तरीही एकदा इडली बनवताना धुवून घेतलेलं कधी चांगलं, म्हणजे टेन्शन राहत नाही। तर खाली इथं मी पाणी टाकते, शक्यतो क्षारचं पाणी नाही टाकायचं, त्यामुळे ते भांडं जास्त काळं होतं। आणि त्यामध्ये खाली लिंबू टाकायचं, त्यामुळेही आपलं जे इडलीचं पात्र आहे, जे भांडं आहे ते अजिबात काळं होत नाही। आणि माझ्याकडे हे 3 कप्प्यांचं भांडं आहे, म्हणजे 3 लेअर आहे। त्यामध्ये काही 4 लेअरचे असतात, काही 3 लेअरचे असतात, काही 5 लेअरचे असतात। आता यामध्ये स्टीलचंही भेटतं। तर हे कप जुनं आहे, माझ्या लग्नाचं आहे आणि चांगलं आहे, तर सध्या ते हेच यूज होतं। त्यानंतर खाली मी त्यामध्ये तेल टाकून घेते। तर तेल व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचं आणि म्हणजे कसं मग इडली झटपट निघते, अजिबात चिटकत वगैरे नाही। तर तिन्ही भांड्यांना मी इडली लावून घेते आणि पिल्लूची चुळबुळ चालूच असते, तर त्याने खाली घेतलं होतं ते भांडं, तर त्याच्याकडून घेऊन मी सर्व भांड्यांना तेल लावून घेते। आणि त्यानंतर जे आपलं इडलीचं बॅटर आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे। खूप जास्तही नाही टाकायचं आणि खूप कमी नाही टाकायचं। खूप कमी टाकलं तर मग इडली खूप बारीक होते आणि खूप जास्त टाकले तर मग ते त्यामध्ये दाटते आणि जाड लेअर होतो आणि व्यवस्थित छान ती वाफल्या जात नाही। तर हा चमचा एकदम परफेक्ट आहे, एक पळी एका म्हणजे इडलीसाठी परफेक्ट होते। तरीही माझ्याकडनं थोडंसं कमीच झालं होतं। तर तुम्ही ते बघू शकता, तिन्ही भांड्यांमध्ये मी इडलीचं जे बॅटर आहे ते टाकून घेतलेलं आहे। जे इडलीचं भांडं आहे ते आधीच गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे त्यातलं पाणी तोपर्यंत गरम होतं आणि इडली झटपट होते। त्यानंतर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर छान अशी, म्हणजे कमी ते मीडियम गॅसवरती छान इडली शिजवून घ्यायची। तोपर्यंत मी सांबारची तयारी करते। तर सांबारसाठी मी चिंच घेतलेलं आहे आणि चिंच पाण्यामध्ये भिजू घालते, म्हणजे छान होते चिंचामुळे सांबारला गोड आंबट टेस्ट छान येते। तर त्यानंतर इथं मी कढीपत्ता वगैरे, म्हणजे जे सांबारसाठी साहित्य लागतं ते सर्व काढून घेते, तोपर्यंत इडली होते आणि डाळही शिजते। तर कढीपत्ता, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आणि तुम्हाला जर यामध्ये डांगर वगैरे काही टाकायचं असेल तर ते टाकू शकते, पण सध्या माझ्याकडे नव्हतं, जे आहे तेच टाकते आहे। आणि शेवग्याच्या शेंगा जर डाळीमध्येच टाकले शिजतात तर मग ते खूप जास्त शिजले जातात, जास्त शिजतात, मग त्याची टेस्ट राहत नाही। त्यामुळे मग जेव्हा आपण सांबारला फोडणी देतो, तडका देतो, तेव्हाच थोडंसं परतून घेतलं ना तर लगेच शिजले जातात। कवळे असेल तर शिजतात लवकर, खूपच जास्त निब्बर असतील तर मग त्या नाही शिजले जात। तरीही आपण जेव्हा सांबार करतो तेव्हाच परतून घ्यायचे, म्हणजे त्याची टेस्ट छान येते। तर इथं मी सांबारची तयारी करून घेतलेली आहे आणि इडली तोपर्यंत शिजवून झालेली आहे, वाफवलेली आहे। तर मी ते माझ्याकडनं म्हणजे बॅटर कमी पडलं तर त्यामुळे थोडीशी कमी साईज झालेली आहे, पण ठीक आहे। जास्तही मग खूप जास्त दाट होते, म्हणजे खालची इडली वरच्या भांड्याला लागते। तर तेल लावल्यामुळे तुम्ही ते बघू शकता पटपट इडली निघते। आणि भांडं गरम असल्यामुळे मी कपड्याने धरते आहे, नाही तर तुम्ही म्हणाल तर असं काय, तर गरम अजिबातच मला म्हणजे धरताच येत नाही जास्त गरम असेल तर, आणि जास्त गरम होते। आणि दुसरंही भांडं एकदा लावायचं आहे, कारण मग एवढ्या नाही पुरत आणि पुरल्याही तर बाकीच्या नाही द्यायचे असतं शेजारी पाजारी, त्यामुळे थोडेसे जास्तच बनावं लागतात। त्यानंतर इथे मी सांबारला फोडणी देते। तर सगळ्यात आधी तेल टाकलं कढईमध्ये, त्यानंतर मोहरी टाकली, नंतर कढीपत्ता टाकायचा, छान तडतडू द्यायचं। कढीपत्ता छान तडतडला, छान परतवलं तेलामध्ये का त्याची टेस्ट छान लागते।
त्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली तीही छान परतून घ्यायची। ती छान परतून झाल्यानंतर मग यामध्ये तुम्ही टोमॅटो, त्यानंतर ज्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या आहे त्या वापरून घेण्यासाठी, छान परतून घेण्यासाठी यामध्ये टाकायचे। जर डांगर वगैरे टाकायचं असेल तर मग ते डाळीमध्ये टाकलं तरी चालतं, कारण त्याला शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। त्यानंतर इथे मी टोमॅटो टाकलेला आहे, टोमॅटो ही छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग शेवग्याच्या शेंगा धुवून टाकते आणि टोमॅटो कट करण्याआधी धुवून घेतलेला आहे, त्यामुळे नंतर धुण्याची काही गरज नसते। तर छान इथं टोमॅटो, त्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहे आणि छान कमी गॅसवरती 5 ते 7 मिनटं छान परतून घ्यायचं, म्हणजे शेवग्याच्या शेंगाही छान शिजल्या जातात। आणि त्यानंतर मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे मसाले। तर इथं तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनटं मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि तेजपत्ता टाकायचं मी विसरले होते, त्यामुळे मग थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं पुन्हा एकदा, नाही तर तो आधीच टाकायचा आहे। कढीपत्ता टाकला त्यानंतरच टाकून घ्यायचा होता। छान परतून झालेला आहे आणि आता यामध्ये मसाले टाकते। तर मसाले इथे मी जे आपले सांबार मसाला आहे, त्यानंतर लाल तिखट वगैरे तेच टाकणार आहे। तर इथं मी पाव चमचा हळद टाकली, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा सांबार मसाला आणि 1 चमचा गरम मसाला किंवा जो आपण घरामध्ये बनवलेला असतो तो टाकला तरी चालतो। आणि जास्त सांबारची टेस्ट आणखी छान पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं सांबार मसाला कमी जास्तही करू शकता। छान मसाले टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत छान मसाले परतून घ्यायचे कमी गॅसवरती, म्हणजे भाजीमध्ये त्या मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो। तर इथं मी छान असे मसाले परतून घेते। तर छान मसाले परतून होते आणि जोपर्यंत सांबार होते तर मी दुसऱ्यांदा पुन्हा इडली लावलेली आहे त्या भांड्यामध्ये आणि तेच तुम्हाला दाखवते। ती इथं तुम्ही बघू शकता मस्त इडली तयार झालेली आहे। दूधही आणलेलं आहे, तेही तापवून ठेवायचं आहे, नाही तर मग ते खराब होऊन जातं। छान असं मसाले परतून घेतलेले आहे आणि त्यानंतर जी मी चिंच भिजवलेली होती, ते पाणी होतं चिंचचं ते टाकलं। तुम्ही ते नंतरही टाकू शकतात किंवा मग असं मसाल्यांमध्ये टाकले तरीही चालतं, त्याचाही फ्लेवर छान येतो आणि नंतर टाकलं तरीही चालतं। कोणतीही पद्धत तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही करू शकता। तर छान असं मी इथं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर चिंचेचं पाणी टाकल्यानंतर यामध्ये जी आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकायची आणि जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल तेवढं आपण त्यामध्ये पाणी मिक्स करू शकतो। पण सांबार थोडंसं खूप जास्त पातळ चांगलं लागत नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मीडियममध्येच छान लागतं। आणि इडलीसोबत तर जास्त पातळ नकोच असतं, मग थोडंसं घट्टच राहू द्यायचं। जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाहिजे छान अशी सांबारला उकळी काढून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये खूप सारी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त इथं सांबार आता तयार होते। मी एक छान अशी उकळी काढून घेते सांबारची। तर मस्त इथे सांबार तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता, बघूनच किती छान दिसतंय आणि स्मेलही खूप छान येतोय। तर मस्त असं सांबार तयार झालेला आहे, इडली तयार आहे आणि आता मला बनवायची आहे नारळाची चटणी। तर तिथं ओलं नारळ कट करून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला, 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्या, जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं टाकायचं। ओलं नारळ घेतलेलं आहे कट करून ते टाकलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक एकदम बारीक करून घ्यायचं। तर मी इथं बारीक करून घेतलेलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता। आणि जेवढं चटणी घट्ट पातळ पाहिजे असेल त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता आम्हाला जास्त घट्ट आवडत नाही त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, कारण त्यामध्येही मसाला वगैरे असतो। त्यानंतर आता चटणीला तडका द्यायचा आहे, तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकायचं आणि मोहरी टाकायची आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। पण या कढईमध्ये फोडणी जळते म्हणून मी आधी कढीपत्ता टाकलेला आहे। छान तो तेलामध्ये छान तळल्या गेला पाहिजे आणि तो कडक झालेला कढीपत्ता या चटणीमध्ये खूप छान लागतो आणि एकदम मस्त लागतो तो कढीपत्ता। त्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकली आणि छान असं तडतडल्यानंतर आपली जी चटणी आहे जी आपण करून ठेवलेली आहे नारळाची, ओल्या नारळाची, त्यामध्ये ही फोडणी टाकायची आहे। फक्त कढीपत्ता छान तेलामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे कडक होईपर्यंत, म्हणजे त्याची टेस्ट एकदम मस्त लागते। तर इथं छान अशी कढीपत्ता परतून झालेला आहे तेलामध्ये आणि मी जास्तच टाकलेला आहे, कारण त्या चटणीमधला कढीपत्ता एकदम मस्त लागतो, टेस्टी लागतो म्हणून। आणि त्यानंतर जी गरम केलेला आपण ही फोडणी आहे ती त्या चटणीमध्ये टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही ते बघू शकता मस्त ओल्या नारळाची चटणी तयार आहे। आणि तर आता मस्त इथं इडली सांबार, त्यानंतर ओल्या नारळाची चटणी मस्त तयार झालेली आहे। तर कसं झालं इडली सांबार नक्की कमेंट करून सांगा। तर आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर म्हणजे सुरू होतं काम, ते म्हणजे एकदम महत्त्वाचं असतं ते की आपलं किचन जे आपण स्वयंपाक केल्यानंतर साफ करायचं असतं। सर्व काही घाण झालेलं असतं तिथं, किचन ओटा, त्यानंतर गॅस, भांडे वगैरे, सगळ्यात महत्त्वाचं काम स्वयंपाक झाल्यानंतर तेच असतं।
तर इथं मी सर्व भांडे गोळा करून घेतलेलं आहे, त्यातलं खरकटं वगैरे काढून, खरकटत काही नसतंच पण तरीही ते जे काही आहे ते काढून घेतलेलं आहे. थोडेफार भांडे घासले आणि त्यानंतर म्हटलं चला एकदा गॅस क्लीन करून घेऊ, म्हणजे जे काही भांडे आहे जास्तीचे ते असं किचन ओट्यावरती ठेवता येतं. तर गॅस मी तर पुसून घेत आहे आणि रोजच्या रोज गॅस पुसला ना तर मग अजिबात खराब होते नाही, तर मग 2 दिवसानंतर लगेच गॅस पाण्याने धुवावा लागतो आणि त्यानंतर ते नोझल वगैरे खराब होतात. त्यापेक्षा डेली पुसला ना तर अजिबात खराब होत नाही. मग 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून 2दा धुतलं तरीही चालतं. त्यानंतर इथं जे प्लॅटफॉर्म आहे तोही स्वच्छ धुवून घेते. मला पुसून अजिबात प्लॅटफॉर्म आवडत नाही, कारण गॅस तरी मी पुसून घेते, पण जे खालचं आहे किचनचं ते धुवूनच घ्यावं लागतं तरच ते क्लीन निघतं, जे तेलकट वगैरे असतात झालेलं आपण भाजी वगैरे करतो त्यामुळे. तर इथं मी गॅसच्या खाली त्यानंतर साईडचा जो प्लॅटफॉर्म आहे ते सर्व पुसून धुवून काढत आहे. तर किचनचं जो प्लॅटफॉर्म आहे तो धुवून झाल्यानंतर जे भांडे आहे ते घसून घेते आणि सर्व काही भांडे जेव्हाचे तेव्हा घसले ना तेव्हाच ते व्यवस्थित होतात, नाही तर मग तसेच राहिले ना तर नंतर कंटाळाही येतो आणि जेवण झाल्यानंतर तर कंटाळा येतो. पण भांडी वगैरे घसून घेतले ना धुवून घेतल्यानंतर टेन्शन राहत नाही, कारण नंतर मग तेवढा वेळ पुन्हा त्यासाठी द्यावा लागतो. त्यापेक्षा तेव्हाच्या तेव्हा कामं करून घेतले ना तर बरं पडतं. तर इथं सर्व काही मी भांडे घसून घेते आणि तुम्हाला आधी पण मी पितळाच्या पातेल्याबद्दल सांगितलं होतं. हे पातेल्याचं कसं आहे, घसून झाल्यानंतर ते लगेच कपड्याने पुसून ठेवावं लागतं, नाही तर म्हणजे पाण्याचे डाग आहे आणि त्यातले त्यात क्षारचं पाणी म्हटलं तर आणखीनच मग डाग त्याला पडतात. त्यापेक्षा मग ते तेव्हाच घसून झाल्यानंतर लगेच कपड्याने पुसून ठेवलं ना तर कधीही बरं पडतं. त्यामुळे मी मग घसून झाल्यानंतर लगेच पुसते. चांगलं आहे पण त्याची काळजी तेवढीच घ्यावी लागते. त्यानंतर ती लोखंडाची कढई आहे तिचंही तसंच आहे, लगेच पुसून ठेवावं लागते, नाही तर मग लगेच गंज वगैरे चढतो त्यावरती. तर जे काही भांडे आहे ते सर्व मी आता घसून घेते. तर हे जे काही काम आहे हे फक्त सकाळचे काम आहे आणि त्यानंतर मग फरची पुसायची आहे, तर ते हे डेलीचंच काम आहे. आधी मी एकदा तुमच्यासोबत हा माझा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, इव्हिनिंग नाईटचा बाकी आहे. तोही जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, तोही मी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर इथं सर्व काही भांडे आता मी घसून घेते, जवळपास सर्वच आता माझी भांडी घसून झालेली आहे. आणि त्यानंतर जे इकडची साईड बाकी होती प्लॅटफॉर्मची, त्यानंतर नळांचं बाहेरचं तिथं मी कचरा वगैरे ठेवते, कारण डस्टबिन बाहेर ठेवलेली आहे. मग असं सगळं आवरल्यानंतर जो कचरा असतो तो बाहेर नेऊन ठेवते, कारण मग खाली डस्टबिन ठेवली ना तर त्यापेक्षा बाहेर ठेवलेली कधी चांगलं, मग किडे वगैरे होत नाही काही नाही. आणि जे नळ आहे तेही स्वच्छ करून घेते, तर 2-3 दिवसा मिळून ते स्वच्छ करावंच लागतं, नाही तर त्याचं लगेच घाण बसते. जे क्षार आहे तिथं येऊन लगेच ते व्हाईट होऊन जातात. आणि जी पाठीमागची जागा आहे तीही आपण भांडे धुताना पाणी वगैरे उडतं त्यामुळे तेही, आणि जी जाळी आहे नळाची तीही क्लीन करून घेते, तीही खराब होऊन जाते, कारण मग घाण होते त्याच्यामध्ये जी पाण्याची असते ती जाळीमध्ये येऊन बसते, त्यामुळे मग तेही साफ करावं लागते, नाही तर मग ती काळी पडते. तर तीही क्लीन करून घेते आणि मस्त आता सर्व काही आवरलेलं आहे. आणि त्यानंतर माठामध्ये पाणी टाकलं होतं, तर म्हटलं चला माठावरचं झाकण वगैरे घुसून ठेवते लगेच, कारण मग तेही क्लीन करावं लागतं. त्यावरती आपण ग्लास वगैरे ठेवतो तर तेही खराब होतं, त्यामुळे मग तेही धुवून ठेवलं, घसून ठेवलं. आणि आता पूर्ण माझं जे किचन आहे ते प्लॅटफॉर्म आहे किचनचा, गॅस वगैरे सर्व काय क्लीन झालेलं आहे. तर इथं जे आहे वायपर तेही धुवून ठेवले, तर तुम्ही ते बघू शकता, मस्त किचन क्लीन झालेलं आहे. आणि कामं तर सकाळची असतात तर ही तेव्हाची तेव्हा झालेली तेव्हाच बरी पडतात, नाही तर नंतर मग खूप कंटाळा येतो. तर आता माझं काम बाकी आहे फक्त फरची पुसायचं, तर तुम्ही ते बघू शकते मस्त किचन क्लीन झालेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.